पावसावरती माझ्या मामाची सत्ता होती। बेळगाव जिल्ह्यात रामदुर्ग तालुक्यातील एका खेडेगावात माझ्या मामाची बकरी गेली, माझ्या मामाचा तळ गेला आणि गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये असं होतं की 3 वर्ष त्या गावामध्ये कसलाही पाऊस नव्हता। दुष्काळी, विहिरी आटल्या होत्या, जमिनीला भेगा पडल्या होत्या, कसलाच पाऊस नव्हता। त्या ठिकाणी माझ्या मामाची बकरी गेलेत, लोकांनी त्या बकऱ्यांचं स्वागत केलं, आनंद झाला लोकांना। पण तेव्हा मामांना समजलं ह्या गावामध्ये कसलंच पाणी नाही, चारा नाही, आणि ज्या ठिकाणी चारा नाही, ज्या ठिकाणी पाणी नाही, मामांना समजलं या ठिकाणी राहणं सुद्धा शक्य नाही। आता राहायचं कसं? मग तेव्हा मामांनी जायचं ठरवलं आणि जायचं ठरवल्याचं लोकांना समजलं। जसं लोकांना समजलं, लोक माझ्या मामाजवळ आल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं, मामा तुम्ही म्हणजे असामान्य पुरुष आहात, हो तुम्ही म्हणजे देव अवतारी पुरुष आहात मामा, असं काही करू नका, तुम्ही जाऊ नका, आमच्या गावामध्ये पाऊस होत नाही, मामा काहीतरी करा। लोकांची चर्चा झाली, मामांना कोंडून ठेवायचं, आणि मग त्या लोकांनी मामांना 3 दिवस आणि 3 रात्र एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं। आणि 4थ्या दिवशी मामांनी सांगितलं, आज तुमच्या गावाला पाऊस पडेल, मला बाहेर घ्या। मामांना बाहेर घेतलं आणि मामा छतावरती गेले। जसं छतावरती गेलं ना, आकाशाकडे पाहिलं, माझ्या मामाने आकाशाकडे जसं पाहिलं ना, ऐका, निळसर आकाश माझ्या मामाला दिसलं आणि मामांनी मेघदेवाला प्रार्थना केली, हात जोडलं, आणि काही वेळानंतर ज्या गावाला 2 वर्ष नाही 3 वर्ष कसलाही पाऊस नव्हता, त्या गावाला दो पाऊस पडला। एवढी ताकद माझ्या मामाची, एवढी ताकद माझ्या मामाची।